नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 मित्रांनो इथं अंतिम निकाल जाहीर झालेला आहे। अंतिम इतर निवड यादी इथं जाहीर झालेली आहे मित्रांनो, जेणेकरून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेले, ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, किती मार्गावर निवड झालेली मित्रांनो, कोणत्या कास्टची किती मार्गावर कट ऑफ गेलेले, फायनल कट ऑफ किती मार्गावर लागलेले, कास्टनुसार आरक्षणानुसार मी तुम्हाला फायनल कट ऑफ सांगणार आहे। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेले मित्रांनो, निवड झालेली त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन। आणि मित्रांनो, जे विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टवर ते पण तुम्हाला मी प्रतीक्षा यादी इथं दाखवणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो बघा, ही पीडीएफ ही कट ऑफची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो। आता बघा मित्रांनो, ही काही माहिती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, डायरेक्ट कट ऑफ दाखवतो बघा। तर बघा मित्रांनो, जनरलमध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, बघा सर्वसाधारण इथं एससी कॅटेगरीची मुलांचं कट ऑफ लागले एससी कॅटेगरीच्या 126 मार्गावर, एससी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ लागले 119 मार्गावर, खेळाडूचं कट ऑफ लागले 112 मार्गावर, प्रकल्पग्रस्त 116 मार्गावर लागलेले, भूकंपग्रस्ताला वेकेन्सी नव्हती मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅनचं 92 मार्गावर लागलेले आणि इथं होमगार्डचं लागलेले 115 मार्गावर। नंतर बघा एसटी कॅटेगरीचं बघा, एसटी कॅटेगरीचं मुलांचं कट ऑफ लागले 127 मार्गावर, महिलांचं लागलेले 117 मार्गावर, खेळाडूचं लागलेले 108 मार्गावर, प्रकल्पग्रस्ताचं लागले 125 मार्गावर, भूकंपग्रस्त 76 मार्गावर, एक्स सर्व्हिसमॅन 87 मार्गावर, पोलीस पाल्य 78 मार्गावर, होमगार्डचं 98 मार्गावर। नंतर बघा एनटीबी बघा, एनटीबीचं मुलांचं कट ऑफ लागले 130 मार्गावर, महिलांचं लागले 112 मार्गावर, एनटीसी बघा मुलांचं कट ऑफ लागले 132 मार्गावर, महिलांचं लागले 124 मार्गावर, एक्स सर्व्हिसमॅनचं लागले 88 मार्गावर। ओबीसी कॅटेगरी बघा, ओबीसीचं 129 वर मुलांचं कट ऑफ लागलेलं आहे, महिलांचं 122 वर, आपला खेळाडूचं लागले 125 वर, प्रकल्पग्रस्त 128, भूकंपग्रस्त 111, एक्स सर्व्हिसमॅनचं 196 म्हणतो, एक्स सर्व्हिसमॅनचं इथं 96 मार्गावर, पोलीस पाल्य 98 मार्गावर, होमगार्डचं 101 मार्गावर आणि जे अनाथ आहे मित्रांनो त्यांचं 121 मार्गावर इथं कट ऑफ लागलेले मित्रांनो। एससीबीसीचं बघा, एससीबीसी कॅटेगरीचं बघा, मुलांचं कट ऑफ 127 मार्गावर, महिलांचं 120 मार्गावर, खेळाडूचं 127 मार्गावर, प्रकल्पग्रस्ताचं 131 मार्गावर मित्रांनो, एक्स सर्व्हिसमॅनचं 84 मार्गावर आणि होमगार्डचं 121 मार्गावर। नंतर बघा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं इथं मित्रांनो सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 116 मार्गावर, महिलांचं लागलेले मित्रांनो 107 मार्गावर, खेळाडूचं लागले 111 मार्गावर आणि प्रकल्पग्रस्त 109 मार्गावर। नंतर बघा होमगार्डचं लागलेले 118 मार्गावर। नंतर बघा ओपन कॅटेगरी बघूया आपण, ओपन कॅटेगरीचं मुलांचं कट ऑफ लागले 132 मार्गावर, महिला 125 मार्गावर आणि खेळाडूचं 128 मार्गावर, प्रकल्पग्रस्त 132 मार्गावर, भूकंपग्रस्त 115 मार्गावर, एक्स सर्व्हिसमॅन 99 मार्गावर, पोलीस पाल्य 111 मार्गावर, होमगार्डचं 121 मार्गावर। अशा प्रकारे मी तुम्हाला कास्टनुसार इथं कट ऑफ सांगितले मित्रांनो, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झाले अशा प्रकारे इथं निवड यादी पण दिलेली आहे बघा। ओपन कॅटेगरीची निवड यादी दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेले आहे अशा प्रकारे ओपन कॅटेगरीची निवड यादी दिलेली आहे। नंतर बघा एससी कॅटेगरीची निवड यादी दिलेली आहे मित्रांनो, एसटी कॅटेगरीची निवड यादी दिलेली आहे, महिला पुरुष सर्वांची इथं निवड यादी दिलेली मित्रांनो। आता खाली इथं वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे बघा, जे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहे ते पण वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे इथं बघा, तुम्हाला दाखवून देतो एकदा बघा। अशा प्रकारे इथं वेटिंग लिस्ट पण दिलेली आहे। आता हे कोणत्या जिल्ह्याची इथं तुम्हाला दाखवतो बघा, वेटिंग लिस्ट ओपन कॅटेगरीची वेटिंग लिस्ट आहे। अशा प्रकारे वेटिंग लिस्ट आणि निवड यादी दोन्ही यादी ह्या पीडीएफमध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो। जर तुम्ही पण हा फॉर्म भरला होता मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा, तर तुमचं रिझल्ट चेक करून घ्या, अंतिम निकाल तुमचा काय लागला ते चेक करून घ्या आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांचं खूप अभिनंदन एकदा। आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करून घ्या, नवीन असलेल्या मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।